नमस्कार मंडळी. आता आपण धार काढतोय बघा. हा बसला इकडे निवांत. हा विश्रांती घ्यायला लागलाय आणि मी धार काढायला लागलोय. मी आता धार काढायला चालू करतोय बघा. हळूहळू मी मागे जाणार इथ्या. हा हे राधा मॅडमनी पाण्यावर घातलाय. सर्वसाधारण जर गायीनं गोमूत्र टाकलं तर समजून घ्यायचं की पाण्यावर घातला गायीनं, म्हणजे पाना सोडला. आणि गायीच्या कसं असते की वासरू लावल्यानंतरच ती पानं सोडतात. तर आपण म्हणजे तिला अशा हातावर घेतल्या की बिन वासरू लावताच ती मी पाण्यावर मला टाकत्या. आता आपली एक डिचकी झाली बघा. एक डिचकी मी आता आमच्या तिरुमलाला घालतोय बघा. असं एक डिचकी आम्ही घालतोय. याच्यात प्रोटीन भरपूर असतंय, कारण हा एक 6-7 दिवसाचा जो चिकाचा पिरियड असतोय त्याच्यात प्रोटीन भरपूर असतंय. आणि ते प्रोटीन जर परत रिटर्न गेलं तर दुधाला आपल्याला बरं पडते. आणि सरासरी कसं होतंय की विकनेसपणा गाईचा राहत नाही. म्हणजे मित्र वैयक्तिक माझ्या आता ह्या 3 वेतापर्यंत मी ह्या माझ्या गाईला अशी सवय लावल्या की जेवढं दूध निघते तेवढं तिला पाजायचं, म्हणजे सर्वसाधारण जास्त जेवढं निघतंय तेवढं, आणि वासराला बाकीचं सोडायचं. तुम्ही देखील तुमच्या गायींना अशी सवय लावू शकताय आणि हे चांगलं आहे. म्हणजे दुधाचं देखील विल्हेवाट चांगल्या पद्धतीने होते. आणि आपल्याला जेवढं लागतं तेवढं जर काढलं तर बऱ्यापैकी आपण देखील चांगलं म्हणजे तो बघायला. आता थोडस काढतो आणि साहेबांनी सोडा लागणार दूध अजून. शेट अहो शेट उठा उठा या इकडे इकडे या. एक रेषे तिथे यायचं व्यवस्थित अगदी इकडे इकडे पुढे पुढे. हा या लावा. त्याला दूध थोडंसं मी आता कमी काय ठेवलंय तर याला थोडीशी पातळशी लागल्या. मग थोडंसं म्हणलं जास्त दूध व्हायला लागलंय, त्यामुळे आज एका सडातलंच दूध त्याला ठेवलंय मी. सर्वसाधारण आता थोडं 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 परत आणखी वाढवत जाणार आहे. त्याची जशी पोटाची कॅपॅसिटी वाढेल तसं त्याचं दूध वाढणार आहे. म्हणजे आईचं दूध देखील वाढणार, प्लस त्या वासराला जेवढी आवश्यकता आहे तेवढी आपण त्याला दूध देण्याची व्यवस्था करायला हवी. 2 दिवस मी त्याला जवळजवळ सकाळ दुपार संध्याकाळ असं 3 टाइम दूध देत होतो, म्हणजे पाजत होतो. तर आता परिस्थिती काय झाली की त्याला शी लागायला लागली. असं पातळ संडास करायल्यानंतर असं लक्षात आल्यानंतर म्हटलं की थोडंसं दुधाचं प्रमाण आपल्याकडे जास्त व्हायला लागलंय. आणि त्याच्या पोटाला मी कान लावल्यानंतर कसं गुडगुड गुडगुड आवाज आला. मग काल संध्याकाळपासून त्याला 1 सडाचं दूध सोडायला लागलोय. तर बघूया आता त्यात आणि काय होते. जर त्याचं टॉयलेटला परत रेग्युलर असं व्हायला लागलं तर मग थोडं 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 प्रमाण आम्ही वाढवणार परत दुधाचं. राधाचं काम कसं चालू आहे बघा. राधा आमच्या राधा मॅडम भरडा सगळा संपवलाय. कुठे म्हणतो काय बोब्या, तुला पाहिजे दूध? पाहिजे दूध तुला? तर द्या देतो थांब, खायला देतो थांब, खाऊ टाकतो चमच्याला. आता मला खायला द्या बघा कसं चालू आहे. मला खायला द्या. सर्वसाधारण बघा या लेवलला राहत आमची 10 महिने 17-18 दिवस झाले असतील बऱ्यापैकी. काय करू सांग, काय करू सांग. खाऊ खाणारच? खाणार खाऊ? हा येतो थांब बाळ. झालं आता मम्मीचं खाऊन झालं की तुला देतो लगेच. ते जरा भरडा कसं असते, एक 2-4 दिवस व्याल्यानंतर पोटात थोडीशी कळ असते, त्यामुळे ते म्हणजे
दिलेलं खाद्य देखील व्यवस्थित खात नाहीत. मला थोडंसं खाद्य तिने शिल्लक ठेवलंय, पण मी ते खाद्य खाल्ल्याशिवाय तिला काही टाकत नाही. या ठिकाणी मी व्हिडिओ थांबवतो आणि नेहमीप्रमाणे आपल्याला चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स महत्त्वाच्या मला द्या. कारण आता आपल्या तिरूची व्यान झाल्या. सर्वसाधारण आम्हाला कसं होते की गाभण काळ होता तेव्हा थोडासा काळ वेळ रिकामा मिळायचा. आता धारमुळे आणखी थोडासा वेळ आमच्यात जास्त येते जातो. त्यामुळे थोडासा व्हिडिओ कमी जास्त मागं पुढे होईल, समजून घ्या. नेहमीप्रमाणे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. नक्की सांगा की व्याल्यानंतर काय तुम्हाला आणि माहिती पाहिजे. मी माझ्या गाईला काय देतोय हे मी हळूहळू तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून दाखवायला लागलो. मी कशा पद्धतीने तिला हँडल करतोय. मी आज पहिली स्टेप तुम्हाला दाखवली की मी काय करतोय. आता पुढच्या व्हिडिओला आणखी दुसरी स्टेप कुठली दाखवतो. नमस्कार. जय गोमाता.